फिरवितो डुगडुग ऐका. वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे, पाटील बुवाला मग घेऊन सवे. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. मधल्या आळीला तुम्ही सावध व्हावे, मधल्या आळीला एक बायको फिरे. तिला तुम्ही साधा मग पडेल पुरे, नाहीतरी पाटील बुवा तिची पळतील घुरे. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. शांतता, एकदम एकदम शांत. आणि एक बारे सुटेल तातडी, पाटील बुवाची मग पडेल माडी. तिची 5 पोरे लागतील देशोधडी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. आणि एक ऐका कैसे नवल झाले, गावच्या पांड्यानी पाटलाशी नागविले. साऱ्या कागदाचे शून्य एकची झाले, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. हिंडता फिरताना एक शकून सांगे, त्याच्या सत्तेने या आळीस वागे. संता घरचा बा एक तुकडा मागे, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. हे जरी नायकाल तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतजिया, दुसरे चरण संतजिया, दुसरे चरण संतजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा वितार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, डौर फिरवितो डुगडुग ऐका. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 6 चरणाचा रूपक प्रकरणातील पिंगळा नावाने असलेला सुंदर अभंग आहे. एकनाथ महाराजांचा अभंग आज घ्यायचं कारण असं की यावर्षी एकनाथ महाराजांच्या निर्याणाला 425 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष एकनाथ महाराजांचं आहे. कसे झाले? सगळे शिकलेली माणसं आहे तुम्ही. 425 वर्ष कसे झाले? त्यांचा जन्म आहे 1533 आणि निर्याण आहे 1599. 1599 ला निर्याण आहे. मग 1599 ते 1699 100 वर्ष. 1699 ते 1799 200 वर्ष. 1799 ते 1899 300 वर्ष. 1899 ते 1999 400 वर्ष. आणि 1999 ते 2024 किती झाले? 425 वर्ष पूर्ण झाले. असे एकनाथ महाराज 425 वर्षे होऊन गेल्यानंतर सुद्धा त्यांचं वाङ्मय, त्यांचं हरिपाठ, आनंदलहरी, एकनाथी भागवत, शुकाष्टक टीका, भावार्थ रामायण, भारुड, मुद्राविलास असे अनेक प्रकारचे ग्रंथ उपलब्ध आहे. फक्त एवढंच आहे की आम्ही ते वाचले नाही. भागवत माहिती असेल फारच लोकांना, हरिपाठ सर्वांना माहिती आहे, पण आनंदलहरी कोणाला माहिती आहे? कसा आहे माहिती नाही. मुद्राविलास वाचला कधी एकनाथ महाराजांचा? मुद्राविलास माहित नाही. शुकाष्टक टीका माहित नाही. अशा प्रकारचे आम्ही माणसं आहोत.
450 वर्षानंतर सुद्धा आम्हाला एकनाथ महाराजांचं सगळं वाङ्मय काही माहिती नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. मी आज एका सुसंस्कृत गावामध्ये, परमार्थामध्ये अगदी मुरब्बी गावामध्ये कीर्तन करत आहोत म्हणून जबाबदारीने बोलतोय. मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला नियमाचं भजन चालू होतं. आता नियमाचं भजन काय आहे? वारकरी संप्रदायामध्ये हा ठराविक भाग सोडला तर लोकांना माहीत सुद्धा नाही. तीर्थवाळा कशाला म्हणतात, बाळकडे कशाला म्हणतात, नाट कशाला म्हणतात हे माहीतच नाही लोकांना. मी आलो तेव्हा अभंग चालू होता, हिंदी अभंग, बरोबर ना? चुरा चुरा कर असं काहीतरी अभंग चालू होता हिंदी. तो प्रत्येक नियमाच्या शेवटी असतो एक हिंदी अभंग, हिंदुस्थानी भाषेतला अभंग. आल्याबरोबर गाडीतून उतरताना तो अभंग ऐकला, मला खूप आनंद झाला. म्हटलं आपण एका परमार्थी गावामध्ये आलेलो आहेत. थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने परिपक्व झालेलं गाव आहे आणि त्या गावात आलो. मला खूप आनंद झाला. पण आल्यानंतर पत्रिका वाचली आणि जुगलबंदी पाहिली आहे ना. आता ही जुगलबंदी आमच्या लहानपणी तर नव्हती बुवा. मी 20-2-76 पहिलं कीर्तन केलं, 20-2-76. मग त्यानंतर 76 ते 86 पहिलं दशक पाहिलं, 86 ते 96 दुसरं दशक पाहिलं, 96 ते 2006 तिसरं दशक पाहिलं. तोपर्यंत तरी जुगलबंदी नव्हतीच की 2 मुली उभ्या राहतात, प्रश्न उत्तर विचारतात. नाही, महिला कीर्तन करतच नव्हत्या त्या काळामध्ये. कारण आम्ही स्वाभिमानाने सांगतो की आम्ही आणि तात्यासाहेब महापुरुष श्रीगोंदेकर पाहिले, कोंडाजी बाबा पाहिले, साधू बाबा वायकर पाहिले, आणि भिकाजी बाबा वाजवणे हे सगळे कीर्तनकार आम्ही पाहिले. त्यांचं राहणं, त्यांचं बोलणं, त्यांचं आचरण आम्ही पाहिलं. त्यामुळे आम्हाला आत्ताच्या ज्या नवीन गोष्टी, या बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन वाटतात. आता सध्या जुगलबंदी चाललेली आहेत. न जाणो पुढच्या काळामध्ये ढोलकी तुंतुन येईल की काय व्यासपीठावर सांगता येत नाही. हा थोरा मोठ्यांचा संप्रदाय आहे, तुकाराम महाराजांचा संप्रदाय, हा ज्ञानोबा आहे, वैदिक परंपरा आहे. माऊली म्हणतात वेद ज्या मार्गाने गेला, नवे नवे संत महामुनी ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने मी चाललोय. विठाल वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. वेद मार्गे मुनी गेले त्याच मार्गे चाललो. नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. नकळती विषय अंधा म्हणून उघड बोललो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हार भरो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हार भरो. ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत निरासलो. ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरासलो. धर्म जागो निवृत्तीचा देणे खेडिले पडलो. धर्म जागो निवृत्तीचा देणे खेडिले पडलो. धर्म जागो निवृत्तीचा देणे भेटले मरणा. धर्म जागो निवृत्तीचा देणे भेटले मरणा. धर्म जागो निवृत्तीचा किंवा विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. काय अभंग आहे. आणि असा निवृत्तीचा धर्म, असा वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो असं म्हणणारे ज्ञानोबा आहे. आणि त्या मार्गात, वैदिक मार्गात धर्माला 4 पैलू असले पाहिजे, 4 अवच्छेदक, बरं का, 4 अवच्छेदक. जरा एकाग्रतेने इकडं बघा, बारीक निरीक, तिकडे काही सुळबुळ करू नका, सगळं तुमच्याकडेच पाहत आहेत, मध्ये कोणी उठायचं नाही. काय माहिती का, श्रोत्यांचं जे लक्ष आहे ना याला आम्ही अवधान म्हणतो. तरी तिकडे आहेच काहीतरी गडबड, मागे काहीतरी गडबड चालली बघा. काही नाही ना, कोणाला येऊ देऊ नका तिकडून परत आणखीन मधून. 4 अवच्छेदक धर्म. बाबा फोन बंद करा, फोन बंद करा, फोन. सर्वांनी आपले फोन, मोबाईल स्विच ऑफ करा. तुम्ही जर म्हणले 2 तास ना मी 1च तास बोलतो, पण एकाग्रता पाहिजे. नाही तर याचा फोन आला, त्याचा फोन आला, मग एवढं लांबून येऊन काय करायचं आपल्याला, आहे की नाही.
स्वाती नक्षत्राच्या एका थेंबाचा मोती तयार होतो, पण तो शिंपल्यात पडला तर, आणि शिंपल्यामध्ये पडलं तर शिंपलं तयार असायला पाहिजे. असं उमललेलं पटकन थेंब पडलं की मिटलं, मिटलं की मोती, बुंद जो बन गए मोती. मग कीर्तनातलं वाक्य म्हणजे स्वाती नक्षत्र, आणि तुमचे कान म्हणजे काय? शिंपलं. तुमचं कान म्हणजे काय? शिंपलं. प्रत्येक अक्षराचा मोती तयार झाला पाहिजे. पाहिजे ना? हात मोकळे करा. जशी पखवाज वाजतात ना तशी टाळी वाजली पाहिजे. विठ्ठला 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 बोला पुंडलिकवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला. धर्माला 4 आवश्यक असले पाहिजे. धर्म अनादी असावा, धर्म वेदबोधित असावा, धर्म श्रेष्ठांनी अंगीकार केलेला असावा. अजून कोणीतरी बोलतंय बघा, अजून कोणीतरी बोलतंय. कार्यकर्ते कोण आहे का इथं? पाठीमागा बघा. धर्म अनादी असावा, धर्म वेदबोधित असावा, धर्म श्रेष्ठांनी अंगीकार केलेला असावा, आणि धर्म फलद्रूप असावा. किती वाक्य ऐकले आपण? ऐकताय ना? 4. पहिलं वाक्य काय? अनादी असावा. दुसरं वाक्य काय? वेदबोधित असावा. तिसरं वाक्य काय? श्रेष्ठांनी अंगीकार केला. तर चौथं वाक्य काय? फलद्रूप असावा. असं ऐकून लक्षात ठेवा. तुम्ही एवढा खर्च करतात, मंडप वाजवणारे म्हणणारे, हो, आणि या कारणे ऐकायचं आणि या कारणे सोडून द्यायचं, असं नाही करायचं ना. म्हणून असे 4 अवच्छेदक फक्त आपल्या वारकरी संप्रदायालाच आहे, जगात कुठल्याही संप्रदायाला नाही. ते स्वतःला धर्म म्हणून घेत असतील. तुमचा असा धर्म तर आमचा असा धर्म, तुमचा असा धर्म पूर्वेला पाहून नमस्कार करणारा तर आमचा असा धर्म पश्चिमेला पाहून नमस्कार करणारा आहे ना. तुमचा असा धर्म कुंकू लावणारा तर आमचा असा धर्म कुंकू न लावणारा. तुमचा धर्म सांगतो बांगड्या घाला तर आमचा धर्म सांगतो बांगड्या घालू नका. तुमचा धर्म सांगतो गाईला पूजा तर आमचा धर्म सांगतो गाईला. असा काय धर्म असतो का? जर मानव इथून तिथून सारखा आहे, मानवाचं रक्त एक आहे, मानवाच्या सुखदुःखाच्या कल्पना एक आहे, चिमटा घेतला तर हिंदूला पण दुःख होतं आणि मुसलमानाला सुद्धा दुःख होतं. हे खरं आहे ना? रक्त सारखंच आहे ना? अरे देवाने जर रक्तात बदल केला नाही, तुम्ही कोण बदल करणार आहे? बरोबर आहे. देवाने जर माणसाच्या रक्तात बदल केलेला नाही, विचारात बदल केलेला नाही, तर धर्मात बदल करणारे तुम्ही कोण? मग तुमचा धर्म असा तर आमचा धर्म असा नाही का. एकाने चांगला बैल आणला बाजारातून, दुसऱ्याला विचार तू काय आणलं? बोले हमने लिया डांगऱ्या. तू एक आणला म्हणजे मी एक आणला असं नाही होत. धर्म एकच असतो. हो, सर्वांनी त्याच मार्गाने चालायचं असतं. आणि म्हणून हो, धर्म अनादी असावा. आपला धर्म अनादी आहे. आपल्या धर्माची परंपरा ग्रंथ जरी नंतर निर्माण झाले असले तरी आपला वेद कोणी लिहिला आणि कधी लिहिला हे कोणी सांगू शकणार नाही. सांगा बरं कोणीतरी तुमचा वेद अमक्या अमक्या माणसाने लिहिला आणि अशा अशा तारखेला लिहिला, त्याची काही तारीख नाही. जयाचिया निस्वासी वेद जन्मते झाले वेद राशी. काय म्हटले? भगवंताच्या निश्वासातून जन्माला आलाय, कल्पच्या कल्प गेले. अशा प्रकारचा वेद हा विद्यमान आहे. आमचा वेद हा कुठल्या माणसाने लिहिला नाही म्हणून त्याला अपौरुषेय म्हणतात. कसाही म्हणतात तो? अपौरुषेय म्हणजे पुरुषाने लिहिलेलं नाहीये. आणि अशा प्रकारचा वेद, हो, त्या वेदाची परंपरा. वेदाचं मनोगत व्यासांना कळालं, व्यासांचं मनोगत शंकराचार्यांना कळालं, शंकराचार्यांचं मनोगत ज्ञानोबारायांना कळालं, ज्ञानोबारायांचं मनोगत तुकोबारायांना कळालं, आणि तुकोबारायांचं मनोगत आम्ही समजून घेतोय. याला म्हणतात वारकरी संप्रदाय. म्हणजे आम्ही जे समजून घेतो ते तुकाराम महाराजांचं वाङ्मय. तुकाराम महाराजांच्या मागं गेलात तर ज्ञानोबारा आहे, ज्ञानोबाराच्या मागं गेलात तर सांगा की आता एक सांगत आलो ना मी, शंकराचार्य, शंकराचार्याच्या मागे गेला तर व्यास आहे, व्यासाच्या मागे गेला तर वेद आहे. बरोबर ना? हो, म्हणजे वेद, व्यास, शंकराचार्य, ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि मग वारकरी संप्रदाय, अशी आमची संप्रदायाची परंपरा आहे. आणि अशा संप्रदायामध्ये जे संत तयार झाले, ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, ते एकनाथ महाराज सांगतायत पिंगळा माद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा माद्वारी.
बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी दौर फिरवितो डुगा डुगा ऐका दौर फिरवितो डुगा डुगा ऐका पिंगळा महाद्वारी बोल बोलू तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी हे दौर फिरवितो तुम्ही डुगा डुगा ऐका दौर फिरवितो तुम्ही डुगा डुगा ऐका पिंगळा महाद्वारे बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारे बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारे वाङ्मयाची प्रस्तावना संपली. आता अभंगाची प्रस्तावना ऐका. पिंगळा नावाचा हा जो अभंग आहे, पूर्वीच्या काळामध्ये समाजाला जागृत करण्याकरता जो एक वर्ग येत होता, वासुदेव येत होता, पिंगळा येत होता, पोतराज येत होता, डोंबारी येत होता, कोल्हाटी येत, जेवढ्या जाती होत्या ना, बाराबल होती, साळी माळी तेली तांबोळी बाराबल होती, तराळ कोळी चांबार कुंभार सर्व काळी, ह्या सगळ्या जाती होत्या. आणि प्रत्येक जातीचं प्रत्येक समाजाचं एक काम होतं. त्यापैकी काही समाजाचं फक्त जागवणं हेच काम होतं. बरोबर ना? वासुदेव दारात पहाटे जागवण्याकरता येत होता, है ना? जागवण्याकरता येत होता वासुदेव. आपण कमीत कमी नाव तर ऐकून असाल ना. आता सध्या वासुदेव फक्त चंद्रभागेच्या तीरावर दिसतो, है ना? है ना? चंद्रभागेच्या ते वासुदेवाचं एक रूप आहे. पण खरे वासुदेव संत आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारता, आहे ठाऊक सभाग्य संता आणि तुझा नाही अनिक मागुता. काय वासुदेवाचा अधिकार आहे? हा वासुदेव म्हणजे बर का, बोलतो, हाका मारतो, टाहो फोडतो, गजर करतो आणि डांगोरा पिटतो. किती शब्द ऐकले तुम्ही? पहिला काय? बोलतो. कैसा वासुदेव बोलतो? पहिला बोलतो, तुम्ही ऐकत नाही. मग हाक मारतो, नंतर मग टाहो फोडतो, नंतर मग बोंब मारतो, नंतर मग गजर करतो. हो, पण एवढं करून काही तुम्ही काही जागे होत? विठाला विठाला काय म्हणतो वासुदेव? मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाहो, वासुदेव नामे फोडितो नित्य टाहो, देखिले पाय आता मागतो दान द्यावो, देखतो पाय आता मागतो देव द्यावो, सावळे रूप माझ्या मानसी नित्य राहो, सावळे रूप माझा मानसी नित्य राहो, पावन संत वृंदे सादरे दृष्टी पाहो, पावन संत वृंदे सादर वृत्ती भाव, पावन संत वृंदे सादरे दृष्टी पाहो, पावन संत वृंदे सादर वृत्ती भाव, राम कृष्ण वासुदेवा हरि राम कृष्ण वासुदेवा, राम कृष्ण वासुदेवा हरि राम कृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, हरे रामकृष्ण वासुदेवा. मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाहो. टाहो फोडतो. टाहो फोडणं म्हणजे काय? बेंबीच्या देठापासून ओरडणं, याला काय म्हणतात? टाहो फोडतो. पण तुम्ही काय जागत नाही. नुसता नाही, टाहो नाही. हो, तो काय म्हणतो? उठबा होय जागा पाहे वासुदेवाला, उठवा होय जागा पाहे वासुदेवाला, उठबा होय जागा पाहे वासुदेवाला, उठवा होय जागा पाहे वासुदेवाला, उदिन उगवला दान आपुले घाला, दुरीने उगवला दाना फुले घाला, उदिन उगवला दान आपुले घाला, दुरीने उगवला दाना फुले घाला, उठवा होय जागा पाहे वासुदेवाला, उठवा होय जागा पाहे वासुदेवाला, उठवा होय जागा. उठवतो, पण तुम्ही काय उठत नाही. मला तुमच्यावर यायचंय थोड्या वेळाने.
आलं का लक्ष? म्हणजे आपण किती निबर घट्ट आहे है ना. थोडक्यात माझ्या सहित निर्लज्जम सदा सुखी. मला सांगा हो, वासुदेव येतो, पांगुळ येतो, बहिरा येतो, मुका येतो, आणखी काय पोतराज येतो, डोंबारी येतो, उठा उठा म्हणतो. एवढे लोक आपल्याला उठा उठा म्हणतात, याचा अर्थ आपण जागे आहोत का झोपलेले आहोत? तुम्ही तोंडाने कबूल करा आता. कसे आहोत? झोपलेले आहोत. बरं असं आहे, आपल्या देशावर जेवढी आक्रमणं झाली, गजनी आला, मोहम्मद गौरी आला, अल्लाउद्दीन आला, अकबर आला, बाबर आला, औरंगजेब आला, अब्दाली आला, इंग्रज आले. गजनी पासून तर इंग्रजांपर्यंत 700 वर्ष आक्रमण आपल्या देशावर झाले. आक्रमण कोणावर होता तो? जाग्या माणसावर का झोपलेल्या माणसावर? बोला बोला. मग ज्या अर्थी गजनी पासून तर इंग्रजांपर्यंत आपल्यावर अनेक आक्रमण झाली, त्या अर्थी आपण जागे आहे का झोपलेले? कबूलही करतात माणसं आहे ना. जागे आहेत का झोपलेले आहेत? स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये किंवा फाळणीनंतर जे आपल्या देशामध्ये 7 कोटी होते, ते आता 35 कोटीपर्यंत गेले ना. आता संगमनेरमध्ये 4-5 साधूंना मारलं म्हणतात, मारलं ना. आणखीन 10 वर्षानंतर तुम्ही एकटे संगमनेरला जाऊ शकणार नाही, मार खाऊनच घरी याल. का? तुमची संख्या घटत चालली, त्यांची वाढत चालली. मार नाही खाल तर काय कराल? अरे जागेच नाही तुम्ही. गजनी आला, मोहम्मद गौरी आला, अल्लाउद्दीन आला, हे सगळे आक्रमक जे आले आपल्या देशामध्ये, बरं का. एक नेता असं म्हणत होता, हम हजारों साल से गरीबी से झूंज रहे हैं, असं तो नेता बोलत भाषण करत होता. त्या सभेमध्ये आमचा एक माणूस उभा होता. नंतर त्यांनी भाषण केलं. त्याचं नाव राजीव दीक्षित. नाव ऐकून असाल, थोर विचारवंत, नाही तर नेटवर शोधा. राजीव दीक्षित ते उभे राहिले. त्याने सांगितलं, ये महाशय बोल रहे कि हम हजारों साल से गरीबी से झूंज रहे. कौन कहता है हमारा देश गरीब था? आपला भारत गरीब होता का हो? पहिल्यापासून रामाच्या काळात, पांडवांच्या काळात गरीब होता का? त्यांचे कपडे पहा, त्यांचे मुकुट पहा, त्यांचे सिंहासन पहा, हो त्यांचं सोनं पहा. द्वारका अमेरिकेत आहे का भारतामध्ये होती? लंका, द्वारका, सोन्याची द्वारका, सोन्याची लंका. भारत गरीब होता. बरं, भारत जर गरीब होता तर अब्दाली काही इथं दगडगोटे लुटण्याकरता आला होता का? कळतं नाही मी काय बोलतो ते. भारत जर गरीब होता, हो, तो अब्दाली, औरंगजेब, या देशावर जेवढे लोक आले, गजनी, काय कशा करता आला होता? लुटण्या करतात ना. लुटतात कोणाला? पैशावाल्या का गरीबाला लुटतात? पैशावाल्याला लुटतात का गरीबाला? पैशावाल्याला. पैसा असला तर ना. गरीबावर कोण धाड घालील? ज्या अर्थी गजनीपासून इतके आक्रमण झाले, एवढ्या धाडी घातल्या, हो, आणि मंदिरं लुटून नेले. कारण आपलं मंदिर ही आपली संपत्ती आहे. सोन्याचे मुकुट, चांदीचे मुकुट कोरलेले, अशा प्रकारची संपत्ती आपली. आणि ते पण अशी येत भलत्यावर आक्रमण करत नाही. बरोबर आक्रमण करायची वेळ पाहतात. इथले लोक त्यांना खबर देतात. आता इथले कोणते मला विचारू नका परत आणखी. इथले लोक अब्दालीला, हो, पत्र देतात. अब्दाली असो, मोहम्मद गौरी असो, की आता लुटायची वेळ चांगली आहे. तोपर्यंत शांत राहतात. एक नियम आहे काय? हरण चरत असतं तोपर्यंत सिंह झोपलेला असतो. पडल्या पडल्या पाहत असतो. हरण चरत असतं, सिंह निवांत झोपलेला असतो, पडल्या पडल्या पाहत असतो. कारण का? आपला स्वयंपाक चालू आहे. नुसतं माझ्याकडे टुळू पाहू नका. असं काही समजलं की नाही मला एवढं कळू द्या ना जरा. हरण चरत असतं, सिंह पडल्या पडल्या पाहत असतो, आपला स्वयंपाक. बरोबर आहे ना. आता खाणार तर तोच आहे की नाही? चरून घे एकदा. तसं तुमच्या दानपेट्या भरत असतात, मंदिरं तयार होत असतात, है ना. मंदिरं तयार होत असतात, हो. मंदिरं सोन्याने मडवले जात असतात. तोपर्यंत अब्दाली निवांत असतो, तोपर्यंत मोहम्मद गौरी निवांत असतो, तोपर्यंत गजनी निवांत असतो. आणि एकदा तुमचं सगळं भरून झालं की मग तो नंतर काय करतो? आपल्यावर आक्रमण करतो. मग एवढे आपल्यावर आक्रमण करायला आले, भारत लुटून नेला, हो, आणि एवढ्याने लुटला. इंग्रजांनी सुद्धा लुटला. आमचे गुरुवर्य रामदास बाबा मनसुख म्हणायचे, फक्त इंग्रजांना इथली माती नेता आली नाही, बाकी सगळं नेलं. कोहिनूर हिरा सुद्धा नेला, वाघनक सुद्धा सगळं घेऊन गेले ते, फक्त माती नेता नाही आली. हो, इतका भारत लुटला तरी आमच्या भारतामध्ये आज आम्ही खाऊन पिऊन सुखी, याला म्हणतात श्रीमंती. म्हणून इंग्रज म्हणायचे, भारत सोने की चिडिया आहे. इतकी जर अमेरिका लुटली असते ना, तिथं काहीच नसतं राहिलं.
एवढं जर रशिया लुटला तर काहीच नसतं. पण आमच्या देशामध्ये एवढं लुटल्यानंतर सुद्धा आम्ही आजही जगातल्या 3ऱ्या क्रमांकावर आहे. एवढं लुटून झाल्यानंतर सुद्धा खाऊन पिऊन सुखे अलग लक्षामध्ये, आणि सुखी पण आहे आणि शांत पण आहे. ध्यानात ठेवा, 5 ऑगस्ट आता गेलेली तारीख, रात्री 2 वाजता मी कीर्तन करून आलो. मोबाईलवर स्क्रीनवर पाहिलं, एक हेलिकॉप्टर दिसत होतं. काय घडलं नेमकं त्या दिवशी? 5 ऑगस्टला रात्री 2 वाजता बांगलादेशची शेख हसीना राष्ट्रपती, मिलिटरीने सांगितलं तुम्ही 5 मिनिट पण थांबू नका. इथं सगळे दंगल झालेली आहेत, हिंदू अल्पसंख्याक आहे, मुसलमान भरपूर आहे, तुकडे तुकडे करून टाकतील, पळायची व्यवस्था करा. रात्री 2 वाजता ती हेलिकॉप्टरमध्ये बसली, मिलिटरीने तिला बसवलं, कुठेही जा. आता एवढ्या 2 वाजता रात्री निर्णय काय घ्यावा, कोणत्या देशात जावं? देश सोडायचा आहे. हे मी शेख हसीनाचं बोलतोय. कुठली शेख हसीना? बांगलादेशची राष्ट्रपती. हो, ध्यानात ठेवा, कदाचित आपण जर गाफील राहिलो ना, आपल्यावर पण ती वेळ येणार आहे. रात्री 2 वाजता भारत सोडायची वेळ. कारण 30 वर्षापूर्वी काश्मीरच्या लोकांना आली होती ना, 1 लाख 1.25 लाख काश्मीरी पंडित पळून आले. शेख हसीनाने विचार केला, एवढ्या रात्री आपण कोणाला शरण जावं? बरं, शेख हसीना मुसलमान आहे, खऱ्या अर्थाने तिच्या नात्याचे 57 राष्ट्र आहे जगामध्ये, बरोबर आहे? 57 राष्ट्र आहे. मग तिने कुठं जायला पाहिजे? इराण, इराक, अफगाणिस्तान जायला पाहिजे. पण ध्यानात ठेवा, 57 राष्ट्र मुसलमानांचे असताना सुद्धा शेख हसीनेने नरेंद्र मोदींना फोन केला, हो, की आता मला थारा द्या, मी शरण आहे तुम्हाला. हो, एक मुसलमान राष्ट्रपतीला, हो, आणि रात्री 2 वाजता थारा देतो, त्याचं नाव आहे मेरा भारत महान. अलग लक्षामध्ये आहे ना. आणि आजही ती कुठे आहे? सध्या भारतातच आहे. याला म्हणतात भारत देश. म्हणून हो, लुटणाऱ्याने भरपूर लुटला, पण मला एवढंच म्हणायचंय, ज्या अर्थी एवढं लुटला, इतके आक्रमण झाले, त्या अर्थी एवढे आक्रमण होऊन सुद्धा आम्ही काही धडा घेतलेला नाही. आम्ही अजूनही लुटणाऱ्यांच्या मागच उभे आहे ना. आता आली 20 तारीख पुढं, आज आम्ही लुटणाऱ्यांच्या मागच उभे. आम्हाला हे कळत नाही की आम्हाला लुटतंय कोण ते. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्या काळामध्ये गजनीने भारत लुटला, त्या काळात आमच्याकडं जयपाल राजा होता. ज्या काळामध्ये हो, आणि मोहम्मद गौरी लुटण्याकरता आला, त्याही काळामध्ये इथं शंकरदेवराय, रामदेवराय, राजा रतनसिंग होते. ज्या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजी, म्हणजे पृथ्वीराज चव्हाण होते, अल्लाउद्दीन खिलजी, सगळ्यांनी प्रतिकार केला. पण या प्रतिकार करण्याकरता जी शक्ती लागते, जी जागृती लागते, जी ऊर्जा लागते, ती ऊर्जा आमच्या संतांनी पुरवली. आणि म्हणून प्रत्येक वेळेला हा वासुदेव युगानुयुगे, शतकानुशतके जागवत राहिला. त्याला म्हणतात पिंगळा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. दौर फिरवितो तुम्ही डुग डुग ऐका. दौर फिरवितो तुम्ही डुग डुग ऐका. तुम्ही डुग डुग ऐका. तुम्ही डुग डुग ऐका. पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. एवढे 2 पोरं आमच्या कोकण प्रांतातले आहे असं मला वाटतं बरं का. आमच्या कोकण प्रांतामध्ये म्हणजे मुंबई, ठाणा वगैरे असेच नाचणारे सगळे टाळकरी सगळे असेच. हो, या 2 पोरांप्रमाणे चुकून इकडे आले की काय कोणास ठाऊक, काय इथलेच आहे, चांगलं आहे. पण त्यांच्यामध्ये पिंगळ्याने संचार केलाय बरं का. अशी मुलं तयार करा, कारण पुढचा जो काळ आहे ना, तुम्हाला संघर्षाशिवाय तुम्हाला तुमचा परिवार टिकवता येणार नाही. गेले ते दिवस आता संघर्षाशिवाय नाही.
आपल्याला आपलं आपलं जतन करायचंय ना तुम्हाला. हो. आणि आमच्या सगळ्या देवांचे अवतार पहा, कोणताही देव रिकाम्या हाताने अवतार घेत नाही. परशुराम आले तर हातात काय होतं? परशु घेऊन आले, खरं आहे की नाही? हो. प्रभू रामचंद्र आले, हातात धनुष्यबाण घेऊन आले, हातात आपण हार घातला की नाही? भगवान कृष्ण आले, हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन आले, है ना? आणि तुमचे हात कायम रिकामे मार खायला. जिथं जाल तिथं मारच खाल, दुसरं काही पर्याय नाही. म्हणून ध्यानात ठेवा, हो, परशुरामाने, भगवान परशुरामाने कृतयुगामध्ये हातात परशु घेऊन धर्माचं रक्षण केलं. प्रभू रामचंद्राने त्रेतायुगामध्ये हातात धनुष्यबाण घेऊन धर्माचं रक्षण केलं. भगवान कृष्णाने, हो, द्वापार युगामध्ये हातात सुदर्शन चक्र घेऊन धर्माचं रक्षण केलं. आता कलियुगामध्ये मतदान करून तुम्हाला धर्माचं रक्षण करावं लागणार. फक्त ते मतदान करताना लाचार होऊ नका. एका विचारवंताने, ते 3 माणसं कोण आहे का? मूर्ख, लाचार आणि आळशी. बरोबर आहे ना? हे 3च माणसं हरू शकतात. आणि त्या 3 माणसापैकी इथं कोणीही नाही. मला रात्रभर राहायचं इथं. त्या 3 माणसापैकी इथं कोणी बसलेलं नाही. आणि असले तरी उद्या याचा तुम्ही विचार केल्याशिवाय राहणार नाही, मला खात्री आहे. तुम्ही आपल्या भाग्याने ते मिळालेले. हो, विठाला विठाला इतका शतावधानी माणूस मी पाहिला नाही. माझ्या भाग्याने मला शपथविधीला बोलवलं होतं. मी 35 वर्ष विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष ठाण्याचा, त्यामुळे बोलवलं होतं. देवेंद्रजींचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर झाला. डाव्या बाजूला नरेंद्र मोदी बसलो होतो, उजव्या बाजूला आम्ही होतो. आम्ही 50 कीर्तनकार होतो, इकडे 40 नेते बसले होते. शपथविधी काय, तो फक्त 20 मिनिटाचाच कार्यक्रम होता. पण ते झाल्याबरोबर मोदींना भेटण्याची झुंबड पडली सगळी. आता एवढ्या गर्दीत आपण कसं काय जायचं? गर्दी कमी कमी होत होती. आम्ही रेटारेटी करत होतो तिथपर्यंत पोहोचण्याकरता. सिक्युरिटी वगैरे काही नव्हते बरं का, कारण तिथं सगळं बंदोबस्त होता बाहेर. आतमध्ये सिक्युरिटी काही नव्हती. फक्त आमच्या 3 टोप्या पाहिल्या मोदीजींनी, की हे टोपीवाले मंडळी म्हणजे कीर्तनकार भेटायला येतात. टोपीचा फायदा होतो बरं का. मोदीजींनी वाट केली, जवळ घेतला आम्हाला. हो. आणि आमच्या भाग्याने आम्ही 3 मिनिट मोदींबरोबर बोलत राहिलो. अलग लक्षामध्ये की आमच्या महाराष्ट्रामध्ये, हमारे महाराष्ट्र में ये गाथा मंदिर है और ये हमारे जो महाराज है पांडुरंग बाबा घुले जी, इन्होंने बनाया है. आपको एक दिन तो गाथा मंदिर देखने के लिए आना पड़ेगा. तेव्हा म्हटलं ते जरूर आएंगे, बोले जरूर आएंगे. कारण मी आणि बाबा आणि मुकुंद काका जाडदेवळेकर 3 माणसं भेटलो त्या ठिकाणी. मला काय म्हणायचं, पण त्या माणसाच्या ठिकाणी स्पर्श केल्यानंतर काहीतरी एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे याची जाणीव मात्र होते. विठ्ठला आम्ही का जागत नाही? संतांनी किती जागवायचं? हा जो पिंगळा आहे हा 425 वर्षापूर्वी म्हणजे एकनाथ महाराजांच्या रूपाने, पिंगळा म्हणजे एकनाथ महाराज, वासुदेव म्हणजे संत, अलग लक्षात. हो, तसा पिंगळा नावाचा पक्षी होता. एक पक्षी, हो, साधारणतः पिंगळा आणि पिंगळी हा संवाद अनेक पुस्तकांमध्ये येतो. जशी टिटवी सुद्धा माणसाला जागवते. तिची एक भाषा आहे. जशी टिटवीची भाषा, पिंगळ्याची भाषा, बरं का. हो, तशाच प्रकारे दारावर जेवढे लोक येतात त्यांची पण एक भाषा असते. फक्त एवढंच आहे, पिंगळ्याची भाषा कळत नाही, टिटवीची भाषा कळत नाही. पण जी कळत नाही ती एकनाथ महाराजांनी अभंगात गायलेली आहे. तुम्ही जर एकनाथ महाराजांचे भारुडं वाचले ना तर टिटवीची भाषा तुम्हाला कळेल. पिंगळ्याची भाषा, हा पिंगळा आहे, 3 पिंगळ्या नावाचा अभंग आहे. आणि याच्यात पण एकनाथ महाराजांनी पिंगळ्याचं रूपक केलेलं आहे. दारात येणारा पिंगळा नव्हे, दारात येणारा कोणताही मनुष्य जो जागवण्याकरता येतो, त्याच्या पोटाकरता येतो, त्याची जी ड्युटी असते. हो, पण त्याची एक विशिष्ट प्रकारची चाल असते, बोलणं असतं, ढब असते, त्याचा एक आवाज असतो, त्याचा एक छंद असतो. नीट लक्ष द्या. मग दारात येणारा भिकारी असू द्या, फेरीवाला असू द्या, साधा फेरीवाला जरी असला काहीतरी विकणारा, त्याची आरोळी आपल्याला देता येणार नाही, त्याचा एक वेगळाच आवाज राहतो. नंदीवाला येतो, त्याचा एक वेगळाच आवाज असतो. भंगारवाला येतो, भंगारवाला आहे ना, भंगारवाला, भिकारी, नंदीवाला. भंगारवाल्याचा आवाज तुम्ही ऐकून तर असाल की. एक भंगारवाला आला मुंबईला चाळीमध्ये आणि तो भंगार आहे का? ओ भंगार.
ती बाई दारातच उभी होती. ती म्हणे कामावर गेले. तुम्ही काय अर्थ लावला? अहो तिला असं म्हणायचं होतं घरात भंगार भरपूर आहे पण देणारे कामावर गेले असं तिला म्हणायचं होतं. बाई काय नवऱ्याला भंगार म्हणेल का हो? आणि मी म्हणेल का असं तुम्हाला वाटतं? भंगार, पण त्या भंगाराची भाषा असते बघा. जुना मोड तोड भंगार डब्याला झाकण करून घे, बादलीला बूड बसून घे, चाळणी करून घे असं म्हणतो ना. भंगारवाल्याची पण एक भाषा असते. नंदीवाला येतो बघा, त्याची पण एक भाषा असते. काय म्हणतो? तुम्ही दारात उभे असतात, त्याचं आपलं चाललेलं असतं हो, आणि तुमचं मन वेदना करता. तो काय म्हणतो? लई मोठं मन आहे तुमचं भाऊ, लई लोकांचं भलं केलं भाऊ तुम्ही, लात माराल तिथं पाणी काढाल भाऊ, लई मोठा पराक्रम केला भाऊ तुम्ही, लई मोठं घर बांधलं भाऊ तुम्ही, आई लक्ष्मी आहे भाऊ म्हणतो. काय भाषा त्याची रसाळ असते बघा. पण शेजारच्याला तुमचं पावत नाही भाऊ, म्हणून दाण्याला दाणा लागत नाही भाऊ, पैशाला पैसा. मग तुम्हाला टवकारतो बघा, हे खरं सांगतो बघत होत. तो बोल माणसाला ते हृदयाला भिडतं, त्याची भाषा हृदयाला भिडलीच पाहिजे. दाण्याला दाणा लागत नाही भाऊ, पैशाला पैसा लागत नाही भाऊ, हो शेजारच्याने तुमच्या पायाखालची माती नेली भाऊ, आणि म्हणून घाबरायचं नाही भाऊ, आई जगदंबेची कृपा आहे भाऊ, फक्त 4,000चा प्रश्न आहे भाऊ. त्याची एक भाषा असते बोलायची, पिंगळ्याची भाषा, नंदीवाल्याची भाषा असते बोलायची. अहो दारात वैदू येते. वैदू, एकनाथ महाराज सगळे भारुड तुम्ही वाचा, त्याच्यात एक वैदू आहे. वैदू, वैदू माहिती आहे ना? सुया घे, बिब्बे घे, पोराला मनगटी घे, दाबण घे, कुंकू घे, मणी घे असं म्हणते ना ती. तिची पण एक भाषा असते. या सगळ्या भाषांचा जर विचार केला तर एकनाथ महाराजांचा पिंगळा सुद्धा त्याची पण एक भाषा आहे. आणि तो काय म्हणतो? वरल्या आळीला, वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे, वरल्या आळीला, वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे, वरल्या आळीला. मग घेऊन सवे पाटील बुवाला, पाटील बुवाला मग देऊन सरे पाटील बुवाला. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. पिंगळा महाद्वारी बोले बोलो तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोलो तो देखा, पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. हे मुलं नक्की पुढच्या जन्मात कीर्तनकार होतील बघा. अहो, कशाला आज या जन्मात होतील हो. मग धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, देवाच्या दरबारात नाचणारा धन्य असतो. तशी पैशा पुढं सगळेच नाचतात म्हणा, खुर्ची पुढं आणि बायको पुढं सगळेच नाचतात. पण देवा पुढं जो नाचतोय ना, बस तो भाग्यवान असतो. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, हो रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. असो तर अशा प्रकारचा हा पिंगळा जागवण्याचं व्रत घेऊन आलेला. पण तुम्हाला पिंगळ्याबद्दल मला प्रस्तावनात जरा विशेष करून सांगायची. आता पिंगळा येत नाही म्हणून सांगणं गरजेचं आहे. बरं, तेव्हा येत होता ना, आता काय येत नाही? तेव्हाही माणसं निद्रिस्त होते आणि त्या माणसांनाही पिंगळा उठवत होता, आणि आताही माणसं काही जागे असं काही निद्रिस्तच आहे ना आता सुद्धा, आहे की नाही? मग आता काय येत नाही सांगू तुम्हाला. जोपर्यंत घरं होते, जोपर्यंत घराला दार होतं, उंबरा होता, ओटा होता, अंगण होतं, तोपर्यंत पिंगळा येत होता. आता घरांना घर पण राहिलेलं नाही. खरं मनापासून सांगा, आता जर तुम्ही 56व्या मजल्यावर राहायला गेले टावरवर, तिथं पिंगळा येईल का? त्याला परवडल काय यायचं? लिफ्टमध्ये बसून वर यायचं? नाही परवडणार. पण आता तुमचे जर दरवाजे कायमचे बंदच राहतात, तुमच्या दारात तुळस दिसत नाही, गाय दिसत नाही, आणि परिवार परिवारासारखा दिसत नाही. जोपर्यंत परिवार होता तोपर्यंत पारिवारिक समस्या होत्या त्या, आणि समजून सांगण्याकरता पिंगळा येत होता. घराला घर पण होतं, कारण घराचे नियम असतात.
घराचे नियम, दाराचे नियम, ओट्याचे नियम, उमऱ्याचे नियम हे सगळं कळायला पाहिजे महाराज. कोणत्या वेळेला दार उघडं ठेवो, का बंद ठेवो, उमरा म्हणजे कधी ओलांडायचा असतो, फार फार अवघड आहे. दारात येणारा कोणताही अतिथी येऊ, भिकारी येऊ, बरं का, भिकारी सुद्धा भिक्षुका नैव भिक्षंती बोधयंती गृहे गृहे. दारात भिकारी येतो ना, हो, तो पण काहीतरी देऊन जातो. तुम्ही त्याला घाट तुकडा देतात, पण तो तुम्हाला पुण्य देऊन जातो. तुम्ही त्याला एका टायमाचं जेवण देता, हो, पण तो मात्र तुम्हाला आयुष्याची सुधरी देऊन जातो. तुम्ही तुमच्या घरात त्याला देतात आणि तो त्याच्या आयुष्यात कमवलेलं तुम्हाला देऊन टाकतो, आशीर्वाद देतो, पुण्य देतो. आणि विनमुख गेला तर विनमुख गेली अतिथी आणि सकळ सुकृताची संपत्ती. म्हणून ध्यानात ठेवा, घरात राहून जर दाराचे नियम पाळले नाही तर नीट ऐका, घरात राहून जर दाराचे नियम पाळले नाही तर तो माणूस पुढे घरात राहत नाही, पुढच्या जन्मात बिळात राहतो. बिळ माहिती ना, बिळात कोण राहतात? सर्प किंवा घुस किंवा उंदीर. कोणला उंदीर व्हायचंय, कोणला घुस व्हायचंय? व्हायचं का न व्हायचं, पण तुमच्या कृतीवरून नामदेव म्हणतात, घुस सर्प बिळा माझी होती, अतित अभ्यगत पूजा नाही अतित अभ्यगत पूजा नाही ज्याला, घुस सर्प बिळा माझी होती, जे माणसं दारात आलेल्या अतिथ्याला दाराचे नियम न पाळता हाकलून देतात त्यांना पुढचा जन्म घुस किंवा सर्प. का माहिती का? घुस व्हा, सर्प व्हा, बिळाच्या दारात काही कोणी येत नाही. येतं कोणी? हे त्यांना देवाला नामदेवांना असं म्हणायचं, तुम्ही घरात राहून तर दाराचे नियम समजले नाही तुम्हाला, मग तुम्ही बिळात राहा, तिथं काही कोणी भिकारी येणार नाही. घुस सर्प बिळा माझी होती. आणखी तुम्हाला सांगतो, डुक्कर कोण? डुक्कर कोणत्या माणसाला डुक्कराचा जन्म मिळतो बरं का? जे माणसं दिलेलं परत घेतात, देऊन या दान परतोनी घेती आणि शुकर ते होती जन्मोजन्मी. दिलेलं घेतात, जबान मागं घेतात, थुकलेलं चाटतात, थोडक्यात त्यांना कोणता जन्म? शुकर. आणि बरोबर आहे ना, तुम्ही या जन्मात दिलेलं परत घेतलं ना, मग तुम्ही त्या जन्मात जा आणि खालेलं परत खा. समजलं असेल तर कशाला बोलायला होतं विनाकारण. आपण जे अन्न सेवन करतो, कुकर मधलं अन्न आपण खातो आहे ना, हो, तो चांगल्या प्रकारचा जिरेसाळी भात, बासमती भात, डाळ, असं पवित्र अन्न आपण कुकर मधलं खातो. आणि या कुकर मधून तयार झालं की त्याला खावं लागतं दुसऱ्या दिवशी, है ना. म्हणून नावं ठेवणाऱ्यांनी फार चांगलं नाव ठेवलं, डुकर आणि कुकर. जसं आपलं ते कुकर तसं त्याचं हे कुकर. कोणाला डुकर व्हायचंय? हो, देऊन या दान परतोणी घेती, शुकर ती होती जन्मोजन्मी. कावळा कोणाला व्हायचे? कावळा. परद्रव्य परनिंदेशी जो रतला आणि तो होय कावळा जन्मोजन्मी. जे माणसं कुठेही चांगल्या जागेवर जाऊन टोचा मारतात ते माणसं, कारण काही माणसांना कसं असतं माहिती का, कुठेही गेले ना चांगलं ते कधी पाहतच नाही, वाईटावर टोच मारणार. सप्ताह चांगला होता, काय सप्ताह चांगला होता म्हणे, मंडप कुठं चांगला होता, मारली टोच. काय कीर्तन म्हणे, काय कीर्तन, वाजवणारा कुठं चांगला होता, मारली टोच. काय कीर्तन झालं, पेटेवाला, अरे पण चांगलं ते पहा, वाईट कशाला पाहतो. कावळा बैलाच्या अंगावर बसतो आणि टोच कुठं मारतो? जखमेवर. तशी काय माणसाला कावळ्यासारखी टोच मारायची सवय असते ना, देव त्याला सेपरेट जन्म देऊन टाकतो. या आयुष्यभर टोचाच मारत राहा, म्हणून चांगलं आहे ते पहा. तर पिंगळा दारात काय येत नाही त्याचं कारण आहे, आमचे घर घरासारखे राहिलेले नाही, घराला घर पण राहिलं नाही, हो, आणि म्हणून पिंगळा पण येत नाही आपल्या दारामध्ये, हो. तर हा पिंगळा 450 वर्षापूर्वीचा पिंगळा, आणि तो म्हणतोय पिंगळा महाद्वारी. पहिला तो वरच्या आळीला आला, आता मधली आळी, मग खालची आळी, मधली आळी, वरची आळी, हो, त्यानंतर खालची आळी, अशा 3 आळ्यांमधून हा पिंगळा फिरणार आहे. पहिली वरली आळी समजून घ्या. वरली आळी म्हणजे काय? हे देहाच्या 3 आळ्या आहे. हा नरदेह आहे ना, बरं का, हे 3 देह आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देह म्हणजे वरची आळी, हा हाडामासाचा गोरा गोमटा, उत्सापुरा, शक्ती, प्रारब्ध घेऊन आलेला पंचभौतिक, याला म्हणतात स्थूल देह. पहिला हा समजून घ्या. याला भौतिक म्हणतात. भौतिक का? खरं म्हणजे आपल्याला
माणूस हे नंतरचं नाव आहे. गोविंदराव माधवराव हे नंतरचं नाव आहे. पहिलं नाव आहे भूत, है ना. जे जे भेटे भूत. हे भूत नाव का, तर पंचभौतिक आहे म्हणून भूत. हा देह पंचभूताचा आहे. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ. केला मेळ, केला मेळ, एकठाई केला मेळ, एकठाई केला मेळ. लाविला सबळ, लाविला सबळ, लाविला सबळ, लाविला सबळ, अहंकार त्या पाठी, अहंकाराच्या पाठे, अहंकार त्या पाठी. अहंकाराच्या पाठे. तेथे काय बिते माझे, तेथे काय बिते माझे, देश काय तुझे माझे, देश काय तुझे माझे, तेथे काय बिते माझे, तेथे काय बिते माझे. देश काय तुझे माझे, देश काय तुझे माझे. पंचभूताचा गोंधळ. हे पंचभौतिक शरीर आहे का. पंचभौतिक शरीर, या शरीराला वरची आळी म्हणतात. कोणती आळी? वरली आळी. अशा वरल्या आळीमध्ये, भौतिक देहामध्ये, तो पण भौतिक जगामध्ये धारण करतो. खरं म्हणजे वास्तविक पाहता हे त्याचं जग नाही आणि तो त्याचा देह पण नाही. राहणारा तो वैकुंठातला, केवळ तुम्हा आम्हाला जागवण्याकरता मृत्यू लोकात आला, है ना. बाकीचे लोक खालून वर जातात, है ना. खालून वर जातात, जीवदशेतून तप करून पुण्य करून स्वर्गाला जातात. आणि तो बिचारा वैकुंठातून खाली येतो. वरून खालून वर जाणं म्हणजे प्रगती का वरून खाली येणं म्हणजे प्रगती? खालून वर जाणं म्हणजे प्रगती आणि वरून खाली येणं म्हणजे प्रगती नाही. पहिलीत होता, दुसरीत गेला, तिसरीत गेला, मॅट्रिक झाला, प्रगती आहे. मॅट्रिक होता, चौथीत आला, असा ही प्रगती आहे का? मग हे संत कुठे? वैकुंठात. आणि आले कुठं? मृत्यू लोकात. म्हणजे तुम्ही आपण वैकुंठाला जातो आणि ते वैकुंठाहून येतात, आपल्या करता येतात ते. अशा प्रकारचा उलट गतीचा पिंगळा ज्यावेळेला मृत्यू लोकात येतो, भौतिक. हो, कारण आपण सगळे कोण आहे? भूतसभेची कारटी आहे ना. भूतसभेची कारटी, विषय गोवऱ्या चोरटी, अशा प्रकारचे आपण लोक आहे. आणि आपल्याला जागवण्याकरता ज्यावेळेला तो येतो वरच्या आळीला. आता ह्या वरच्या आळी तो काय म्हणतो? सावध व्हावे. गोरी गोमटी उंची पूर्ण याती वर्ण कुळ घराणं तुम्हाला लाभलंय, आनंदाची गोष्ट आहे, पण त्याच्यात भुलून जाऊ नका. फार उच्चवर्णीय आहे, उद्धार आपोआप होईल काय? बरोबर आहे. ब्राह्मण कुळात जन्माला आला, उद्धार आपोआप होईल का? परमार्थ केल्यानंतर होईल. परमार्थ करावा लागेल ना. परमार्थ केल्याशिवाय कसा उद्धार होईल? उच्च कुळात आहे, भ्रमात राहू नका. गोर शरीर आहे, भ्रमात राहू नका, बरं का. हो, बलवान आहे, बुक्कीत नारळ फोडतो, पण फोडू नका, त्रास देऊ नका. वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे. सावध राहा म्हणजे का? हो, ही वरली आळी कायम स्वरूपामध्ये अशीची अशी राहणार नाही. पुढं काय होईल माहिती का? पुढं काय होतं? डोळेवाडीस रुईझुई वस्ती राहिली. डोळेवाडी माहिती? डोळेवाडी, डोळेवाडीस रुईझुई वस्ती राहिली. कानगाव बंद पडले. ढोपरपूरचा मानका मोडला. ढोपरपूर माहिती? कोपरगाव. हे काय? कोपरगाव. नागपूर हे नागपूर आहे. कानपूर हे कानपूर आहे. तोंडगावची 32 खेडे ओस पडली. दात वरली आळी ही वरची आळी आहे. तोंडापूरची 32 खेडे ओस पडली. मानगाव डगमगू लागले. मानगाव माहिती आहे ना? काहींचं असं हालतं आणि काहींचं असं हालतं. पर कधी? म्हातारपणात. बरं, घरात काय किंमत नाही, मग मानगाव डगमग करते आणि कीर्तना सगळ्यांच्या पुढे येऊन बसतो. तो पखवाजाकडे पाहत होता असं. पखवाजाला वाटलं स्वर कमी झाला की जास्त झाला, पण बाबा सारखे इकडे पाहत आहे. मग पखवाजाने खालून टोक वरून टोक, बाबा तिकडेच पाहत आहेत, खालून टोक वरून टोक. पखवाजाला वाटलं बाबाला खूप बारीक कळते बरं का. मग पखवाज उभा केला बारीक बारीक, तरी बाबा तिकडेच पाहतात, असे 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 म्हणत. पखवाजाला वाटलं आता काही खरं नाहीये, पण धरला पखवाजन बाबाच्या पुढे ठेवला. बाबा तुम्हीच लावा म्हणे. म्हणे काय कशाला? म्हणे तुम्ही पखवाज येतो तुम्हाला कळतो ना स्वर. नाही नाही म्हणे, त्या स्वराचा माझा काही संबंध नाही म्हणून दिला बिघडून. मानगाव डगमगू लागेल, कानगाव बंद पडेल, ढोपरपूरचा मानका मोडेल. नाही नाही, शिरपूरचे लोक दरवस्त थरथर कापू लागले. शिरपूर माहिती आहे ना? शिर
याला काय म्हणतात शिरपूर. इथून वर शिरपूरचे लोक दरोबस्त थरथर कापू लागले. केसगावची पांढर झाली. केसगाव काय झाली? पांढर झाली. पांढर. हो, पण पांढर झाली तरी माणसं फार हुशार बरं का. ते काय काय काळं वंगण आणतात कोणा ठेव लावतात ते. अहो, दशरथ राजाच्या कानावरचा एकच केस पांढरा झाला होता. त्यांनी निर्णय घेतला, आता आपण राजा राहायचं, मुलाला राज्य दिलं. तुकोबराच्या कानावरचे केस पांढरे झाले. ते म्हणतात, जरा नावाची कर्णमुळी माझ्या कानामध्ये हळूच सांगते, महाराज आता मृत्यूची या भेट जवळ आली. मृत्यूची या भेट जवळ आले मृत्यूच्या भेट. जवळ आले मृत्यूच्या भेट. जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी. 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 मृत्यूच्या भेटी जवळ आली. मृत्यूच्या भेटी जवळ आली. मृत्यूच्या भेटी मृत्यूच्या भेटी भेटी जवळ आली. आता माझ्या मना होई सावधान. आता माझ्या मना होई सावधान. कानावरचा एक केस आपल्याला काय सांगतोय? आणि कधी पण निसर्गाचा नियम आहे, सर्वात प्रथम केस पांढरे व्हायला सुरुवात होते कुठून? कानावरचे केस. शेंडीजवळचे नाही पांढरे होत. कुठले होतात? कानावर. कारण का? नाजूक गोष्ट आहे ती कानातच सांगावं लागते. असा निसर्गाचा काय. निसर्ग कसा आहे बघा ना. आणि कोणतीही मशीन बंद पडताना एकदम बंद पडत नाही, है ना. गाडी जरी बंद पडायची असले ना, आधी हळूहळू ऑइल खायला सुरुवात करते, है ना. नाहीतर मग आवाज देते, है ना. माणसं म्हणतात, अरे हा 3 महिन्यापासून गाडी आवाज देत होती, मग तू काय करत होता? तशी ही जी गाडी आहे ना, तुम्हाला खूप नोटीस देतं तुम्हाला या गाडीबद्दल. खूप तुम्हाला इशारा मिळतो, धोक्याच्या सूचना मिळतात अलग लक्षामध्ये. हो, पण तुम्ही काही लक्षातच घेत नाही. हो, म्हणून जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी. जरा. आणि अशा प्रकारची जरा बरं का. जरा म्हणजे काय? म्हातारपण. जरा अशी जी जरा आहे ना, ती ज्यावेळेला येते, हो, त्यावेळेला दंताळवाडी ओस पडेल, नागपूर, कानपूर हे सगळे हळूहळू हळू निघून जातात. काही शिल्लक राहत नाही. अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातुम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदभिन मुंचत्याशा पिंडम. है ना. काय म्हटलंय ते? मज नाही हात पाय डोळा पडले झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली अवघे करती हाड. वरची आळी. अशा प्रकारची वरची आळी किती गोरी गोमटी असो, किती उच्च कुळ असो, किती पैसा असो, किती परिवाराचे तुम्ही मालक असाल, पण तुम्ही सावध राहा. वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे. पाटील बुवाला मग घेऊन सवे. आतमध्ये जिवाजी पंत पाटील आहे. कोण पाटील आहे? जिवाजी पंत. त्या जिवाजी पंताला सावधान करा. का माहितीये का? हा जिवाजी पंत भ्रमतच राहतो. भ्रमत किती मिळाला तरी भ्रमतच राहतो. म्हणून याला सावध ठेवा. कारण जसा मुलगा ऐकत नसला तर बाप त्याला पत्र देतो, सांभाळून राहा म्हणतो, तो संगमनेरला राहतो, नोकरी करतो, घर बांध, बायको सांभाळ, मुलं वगैरे, परिवार चांगला कमव. तसा जिवाजी पंत आत्माराम पंतांच्या अधीन असताना आत्माराम पंत जिवाजी पंतांना पत्र लिहितात. या देहात राहतो त्याला काय म्हणतात? जिवाजी पंत. या जिवाजी पंताचं मूळ स्वरूप काय? आत्माराम पंत, है ना. हो. आणि आत्माराम पंताचा जिवाजी पंताचा संवाद आहे. आता तुम्ही सगळे इथं जे बसले ना, सगळे असे बरं का, कीर्तन होईपर्यंत जिवाजी पंत नाही, आत्माराम पंत. कीर्तन श्रवण करताय ना, निर्विकार मनाने, मनात एकदम हो प्रेम भाव, हो सात्विकता, एकाग्रता, अंतर्मुखता. आता सध्या तुम्ही सगळे आत्माराम पंत आहे, पण कीर्तन संपलं की तो त्याच्या पुढून झाले जिवाजी पंत.
आत्माराम पंत आपल्यामध्ये टिकून राहायला पाहिजे, टिकत नाही. मग आत्माराम पंतांनी शिवाजी पंताला पत्र लिहिलं. हा पिंगळा ते पत्र वाचून दाखवतोय, ऐका. पत्र कोणी पाठवलं? परत बोलायला ना, कोणी? आत्माराम पंतांनी. कुणाला पाठवलं? शिवाजी पंतांना. आता मजकूर नीट ऐका, कीर्तनानंतर मी तुम्हाला परत विचारणार आहे. आत्माराम पंत लिहितात, चिरंजीव जिवाजी पंत ठाणेदार, वास्तव्य देहपूर, यासी आत्माराम पंत यांचा आशीर्वाद. पत्रास कारण तुम्हास सनद 100 वर्षाची देऊन देहगावी रवाना केले. कलम तपसील गावाची आबादी करावी. काम क्रोध हे रयत यांचे ऐकू नये. सदा स्वधर्मी भजनी पूजनी आदर करणे ही कलमे कबूल करून आपणास देहगावी रवाना केले. परंतु तुम्ही त्यास न अनुसरून वाईट वागणुकीचा रस्ता काढला, तो तुम्हास परिणामी बाधक होईल. सावध राहणे, एका जनार्दना शरण जाणे, हे आशीर्वाद पत्र. ऐकलं ना पत्र? किती सुंदर आहे ना? पाठ होईल का लवकर? सुरुवात आहे, चिरंजीव जिवाजी पंत ठाणेदार. प्रत्येकाचा आत्मा, बरं का, प्रत्येकाचा आत्मा प्रत्येकाच्या जीवाला हे सांगत असतो, कंट्रोलमध्ये राहा, सावध राहा, निर्व्यसनी राहा, अंतर्मुख राहा, बहिर्मुख होऊ नका, विषय जास्त सेवन करू नका. उठसूट संगमनेरला जायचं आणि मिसळपाव खायची, बरं का. उठसूट सकाळी सकाळी मिसळपावावर ताव मारायचा. काही माणसं तर एवढे घरी, हो नाही नाही मी बाहेर बघून येईल, गेला हॉटेलमध्ये, लगेच एवढ्या 2-2 गरम मिसळपाव. हॉटेल कोणाचं? मालक कोण माहिती नाही, बनवणारे कोण माहिती नाही, तो 10-12 दिवस आंघोळ करतो की नाही ते माहिती नाही. आणि आता तर मुंबईपासून तर गुजरातपर्यंत जेवढे हॉटेल आहे ना, हो, हॉटेलची नावं चांगली आहे. तुळशी हॉटेल, द्वारका, तुलसी, द्वारका, रुक्मिणी, कृष्ण, अशा प्रकारची नाव आहे. चालवणारे मुसलमान. आणि तिथं हलाला झाल्याशिवाय कोणताही पदार्थ तुम्हाला खायला देत. हलाला म्हणजे काय नाही माहिती. अशा प्रकारचं प्रत्येक वस्तूमध्ये. आणि तुम्हाला काय सवय लागून गेली ती, जे माणसं कायम बाहेरचं जेवत असतील ना, त्यांच्या पोटात छटाक छटाक तरी गेला असेल. काय लोकांना मळमळ व्हायला लागली असेल ना, आता मळमळ होत असेल ना. नीट ऐका, ते सोडून द्या, पण एक घोष वाक्य ऐका. जो माणूस सकाळी उठल्यानंतर आपल्या पत्नीच्या हातून गरम गरम चपाती आणि भाजी खातो, तो जगातला सर्वात मोठा भाग्यवान माणूस. ते काय करतात त्या हॉटेलला? कोण अन्न कुठून आणतात, पाणी कुठून आणतात, शौचाला जाऊन येतात, हात धुता की नाही, तुम्हाला काही तुम्हाला दाखवतात का ते? काय माहिती ते. म्हणून आपली आई, आपली पत्नी घरामध्ये जे बनवते ना, बरं का, ते पवित्र अन्न खावं घरातलं, बस सगळं. आणि जेवण करून सकाळचं जेवण फार महत्वाचं असतं. आमचा पण नियम तोच आहे. बरं, मी जेव्हा मध्ये आजारी पडलो होतो ना, बंडाता त्याने मला सांगितलं, सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 2 टाइम जेवायचं, मध्ये दुसरं काही खायचं नाही, पण जेवण घरचंच असलं पाहिजे. महाराज धर्मराजाला जेव्हा यक्षाने विचारलं, धर्मा, जगात सुखी कोण? कोणी विचारलं? यक्षाने. कोणाला विचारलं? धर्मराजाला. सुखी कोण? हो, तर धर्मराजाने सुखाच्या 2 व्याख्या सांगितल्या. घरची भाकरी खातो आणि कर्जरहित असतो, तो सुखी असतो. घरची भाकरी खातो आणि कर्जरहित असतो. आणि आपलं कसं आहे, ढाब्यावर जेवतो आणि पतपेढीचं कर्ज काढतो, म्हणून बिघडतं सगळे. म्हणून तुम्ही परिवार म्हणून जर तुम्हाला काही पाहायचं असेल, सांभाळायचं असेल, हो, या वर्षाळीमध्ये हो सांभाळून राहा. आत्माराम पंत आणि जिवाजी पंत यांचा जो संवाद आहे, या संवादामध्ये हो जिवाजी पंतांनी जे काही ऐकलं पत्रामध्ये, आता ते 12 पत्रे सगळे तुम्हाला कधी वाचून दाखवू, फक्त एकच पत्र सांगितलं, चिरंजीव जिवाजी पंत. नंतर जिवाजी पंतांनी आत्माराम पंतांना उत्तर दिलंय, ते एक पत्र आहे गाथ्यामध्ये. त्यानंतर आत्माराम पंतांनी मदत केली, ते 3रं पत्र आहे. त्या मदतीला नंतर मधले लोक धावून आले आडवे, ते 4थं पत्र आहे. आता 4थं पत्र तुम्हाला सांगतो, कारण 4थ्या पत्रापर्यंत आता आपण 2ऱ्या आळीमध्ये आलो, मधली आळी. मधल्या आळीला एक बायको फिरे, मधल्या आळीला. या मधल्या आळीत एक बायको राहते बरं का. आता आळ्या राहिल्या नाही, एकाने शेतात घर बांधलं, एकाने बांधावर बांधलं, एकाने गावात बांधलं, काही राहिलंच नाही ना. पहिल्या आळ्या होत्या, गावाला गावकूस होतं, वेस होते, आहे की नाही. आता गावच राहिले नाही, हा प्रश्न हा राहिला आहे. हो, म्हणजे चोरांच्या दृष्टीने सोयीस्कर आहे, चांगलं एकेकाला झोडपून काढायचं. हो, असं सोपं, सगळं सोपं करून ठेवलं आहे ते. तुम्ही
लुटमार करण्याकरता जेवढं बाकीचे येऊन लुटमार करू शकतील तेवढं तुम्ही सगळं. अहो बरेच लोक म्हणतात ना, बांधा ना माड्या, घरं बांधा. आज आम्ही माड्या बांधत नाही, पण आज ना उद्या ह्या तुमच्या माड्या कोणाच्या होणार आहे? आमच्या होणार आहे. हो, अंबानीचा बंगला तेव्हा वकबोर्डचा येतो. आता रेल्वेची जागा सगळी वकबोर्डची आहे. तुमचे गावठाणं, तुमचे गायरानं, तुमच्या जमिनी जरा रेकॉर्ड तपासून पहा, सगळे वकबोर्डचे. विठाल विठाल म्हणून आता आपण मधल्या आळीत आलोय. मधल्या आळीमध्ये आल्यानंतर या आळीमध्ये एक बायको राहते बरं का, वासना. काय नाव तिचं? वासना नावाची बायको आहे. त्या वासनेला हो तुम्ही साधा, काय म्हटलं तिला? साधा. मारा नाही म्हटले तिला, पळून लावा नाही म्हटलं तिला, झोडपून काढा नाही म्हटले तिला. काय करा? वासनेला साध्य करा. थोडक्यात सांगायचं, तिचा फक्त वास काढून टाका. काय काढून टाका? तिचा वास काढून टाका आणि तिला सुगंधित बनवा. ज्याची वासना सुगंधित आहे त्या सुगंधित वासनेमध्ये परमात्मा अंतकरणात येऊन वास्तव्य केल्याशिवाय राहत नाही. येऊनी गोपाळ राहे तेथे. हो, म्हणून तिला तुम्ही साधा म्हटले. मधल्या आळीला एक बायको फिरे, तिला तुम्ही साधा, मग पडेल पुरे. नाहीतर पाटील बुवा तिची पळतील गुरे. तिची गुरं जर सुटली ना, त्या वासनेची गुरं कोणती माहिती का? त्यांची नावं तुम्हाला सांगतो. 6 जण आहेत ते, आणि त्यांची नावं अधिक त्यांची आडनावं, नावं आणि आडनावासहित सांगतो. दंबाजी शेटे, कामाजी महाजन, मणिराम देशमुख, ममताई देशपांडे, कुतरकाजी खिजमतदार, लोबाजी मेहत्रे आणि क्रोधाजी नाईकवाडी ऐसे हरामजादे फार आहेत. ऐकले ना? काय नाव आहे? पहिला कोण? गेले व कंटाळून, पोरं कंटाळून कडून निघून गेले. दंबाजी शेटे, कामाजी महाजन, मणिराम देशमुख, ममता. ही ममता पहिल्यापासून आहे बरं का, पश्चिम बंगालची मुख्यमंत्र्यासारखी. पहिल्यापासून आहे. ममताई देशपांडे. कुतरकाजी खिजमतदार, कुतरकाजी हे मध्येच राहतात. कुतर्क, हो तर्क नाही, कुतरकाजी खिजमतदार, लोभाजी मेहत्रे आणि क्रोधाजी नाईकवाडी ऐसे हरामजादे फार आहेत. जर तिची गुरं सुटली ना, मग एकनाथ महाराज म्हणतात तिला तुम्ही साधा म्हणजे काय करा माहिती का? उलटी करा. उलटी. जी वाईट वासना आहे तिला चांगली करा, जी घाण वासना आहे तिला सुगंधित बनवा. विठाला एकनाथ महाराज म्हणतात, पाटील तुमच्या बायकोला उलटी टांगा. एका जनार्दनी मांग, एका जनार्दनी मांग, एका जनार्दनी मांग. पाटील आपल्या नारीला सांग, पाटील आपल्या नारीला सांग, पाटील आपल्या नारीला सांग, पाटील आपल्या नारीला सांग. सांगितले तरीच काम, सांगितले तरीच काम, सांगितले तरीच काम, सांगितले तरीच काम. एका जनार्दनी मांग, पाटील आपल्या नारीला सांग, सांगितले तरीच काम, नाहीतरी उफराट्या झाडाची टांग. एका जनार्दनी मांग, पाटील नारीला सांग, सांगितले तरीच काम, नाहीतरी उफराट्या टांग. एका जनार्दनी मांग, पाटील आपल्या नारीला सांग, सांगितले तरीच काम, नाहीतरी उफराट्या झाडाची टांग. एका जनार्दनी मांग, आपल्या नारीला सांग, सांगितले काम नाहीतरी टांग. हयात माय बाप हयात, हयात
ओस पडले, घर असता जळून गेले, जोडे असता काटे मोडले, आणि ते पोर माझ्या चोरीत सापडले. गावचे पाटील मरून गेले, पाटलाच्या नारीने चुडे भरले. गावचे बुरू ढसाळले, ते माझ्या जाळीत सापडले. एका जनार्दनी मान, पाटील आपल्या नारीला सांग, आणि सांगितले तर काम, नाहीतर उफराट्या झाडाशी टांग. कारण ही वासना नावाची पत्नी आहे ना, काय म्हटले, गावचे पाटील मरून गेले आणि त्याच्या नारीने चुडे भरले. आता नवरा मेल्यानंतर बायको बांगड्या फोडून टाकते का नव्या बांगड्या भरते? बांगड्या ज्या घालतात त्यांनाच कळल. आता त्या कोणाचं आईवर लेणं असतं का घालतात काय माहिती. आता पुढच्या पिढीला तर फार अवघड होणार आहे ना. पण गावचे पाटील मरून गेले आणि पाटलाच्या नारीने चुडे भरले. म्हणजे आतमध्ये जे जिवाजीपंत पाटील आहे बरं का, गावचे पाटील मरून गेले पण पाटलाची नारी वासना तिने चुडे भरले. म्हणजे काय, माणूस मेल्यानंतर माणूस मरतो का वासना मरते? माणूस मरतो, वासना मरत नाही. ती दुसऱ्या जन्मात परत आहेच ना. या वासनेने दुसरा जन्म, मरता मरता वासना राहते, वासनेनंतर परत जन्म, जन्मानंतर परत वासना, वासनेनंतर परत जन्म चालूच राहतं. माणूस मरतो का वासना मरते? माणूस, वासना मरत नाही. म्हणून गावचे पाटील मरून गेले आणि पाटलाच्या नारीने चुडे भरले. म्हणजे वासना परत अजरामर राहिली. खरं म्हणजे मरतं कोण, मरता कोण और डरता कोण, कळलं का तुम्हाला? मरता कोण है और डरता कोण आहे? जीवाला मरण आहे का शरीराला मरण आहे? मरण जीवाला का शरीराला? शरीराला. जीवाला आहे ना. आणि घाबरतो जीव का शरीर? घाबरतो कोण? जीवाला मरण नाही पण जीव घाबरल्याशिवाय राहत नाही. आणि शरीराला मरण आहे पण शरीर घाबरतं का हो? त्याला तुम्ही टोचून काढा, नाही तर मग लाकडावर ठेवा आणि ते पेटून द्या, ते म्हणतं का चटका लागल्यावर? काहीच म्हणत येते, काहीच नाही. जो डरता है वो मरता नहीं, जो मरता है वो डरता नहीं. जीव मरत नाही पण घाबरल्याशिवाय राहत नाही. आणि शरीर मरणार आहे पण ते काही घाबरत नाही. म्हणून गावचे पाटील मरून गेले, पाटलाच्या नारीने चुडे भरले, आणि गावचे बुरू ढसाळले, ते माझ्या चोरीत सापडले. असं सांगणारा जो पिंगळा तो म्हणतो, तिला तुम्ही साधा, वासनेला काय करा तुम्ही साधा. साधा म्हणजे काय करा माहिती का? एवढा दृष्टांतच कीर्तन संपलं आपलं. सगळा पिंगळा काय होणार नाही. मरता मरता जर तुम्हाला वाईट वासना राहिली तर वाईट जन्म प्राप्त होतात, आणि चांगली वासना राहिली तर चांगले जन्म. तुम्ही जर असा निश्चय केला की हे भगवंता, चिखलीसारख्या गावात मला जन्म मिळाला, पारायण चालू आहे, सप्ताह चालू आहे, परंपरा चाललेली आहे, माझे या ठिकाणी 25 पारायण झाले, हे भगवंता माझी इच्छा आहे की मला 50 पारायण पूर्ण करायचे आहे, असा संकल्प केला, आणि तुमचे जवळजवळ 40 पारायण झाले आणि 10 पारायण बाकी राहिले. म्हातारपण आलं, मरायच्या वेळेला मरता मरता, हे पांडुरंगा माझे 10 पारायण राहून गेले, कधी पारायण होतील, कधी होतील? आणि पारायण राहिले असं करता करता जर मृत्यू आला, पारायणाची जर वासना शिल्लक राहिली तर चांगली वासना म्हणून पुन्हा चांगला जन्म मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग पुन्हा चिखली गावात, पुन्हा चांगल्या जन्मात, चांगल्या कुटुंबात, चांगल्या परिवारात, हो, आणि माळकरी बापाच्या पोटी तुम्हाला जन्म मिळेल आणि तुम्ही ते पारायण पूर्ण करणार. पण चांगली वासना राहिली तर. आता वाईट वासनेचं ऐका. वाईट वासना कशी राहते? एक जर म्हणला पहिली बायको केली, वाट पाहिली, 30 वर्ष वय झालं, पोरग काही झालं नाही. मग दुसरी केली, तिला बी काही झालं नाही. मग तिसरी केली, तिला बी काही झालं नाही. शेवटी पार मराठी टायमाला अंथरुणावर पडलेली मनात एकच चिंता, पहिली केली, दुसरी केली, तिसरी केली, पण पोर काही झालं नाही, पोर झालं नाही, पोर झालं नाही, पोर झालं नाही. अशी वासना जर मरता मरता राहिली तर त्या वासनेकरता परमात्मा तुम्हाला असा जन्म देईल आणि इतके पोरं देईल, एक टायमाला 12-12. कुत्र्याला किती होतात? कोंबडीला किती होतात? पोरच पाहिजे ना, पिल्लच पाहिजे ना तुम्हाला. डुकराला किती होतात माहिती का? अहो, कोंबडीला, डुकराला, कुत्र्याला, हो, म्हणजे पोराची वासना राहिली म्हणून त्यांना ते जन्म येते. मग जन्म वासना राहावी तर कोणती? चांगली का वाईट? चांगली. चांगली वासना, चांगला जन्म. म्हणून तिला तुम्ही साधा. वासनेला काय करा तुम्ही साधा. वाईट वासनेची चांगली वासना बनवा, दुर्गंधीची सुगंधित बनवा, है ना? हो. आणि अशा प्रकारे साधा. नाहीतर मग हो, आणि एक ऐका, आणि एक बारे, सुटेल तातडी, पाटील बुवाची, पडेल ही माडी पडून जाईल,
तिची 5 पोरे पृथ्वी आप तेज वायू आकाश जातील देशोधडी म्हणून आता आणि काही काय का कैसे नवल झाले गावच्या पांड्याने 5 जणांवर सत्ता गाजवणारा हा पांड्या मनाजी पंत पाटलाला नागवलं याने मनाच्या हवाली करून टाकलं आणि जीवाजी पंत नागवले साऱ्या कागदाचे शून्य एकच झालं सगळ्या कागदात शून्य एकच सगळं शून्य डोळ्याने काही पाहिलं का परमार्थ केलं का नाही शून्य कानाने काही कीर्तन ऐकलं का नाही शून्य पायाने तीर्थयात्रा केल्या की नाही शून्य सगळं शून्य काही शिल्लक नाही म्हणून हा पिंगळा म्हणतो हिंडता फिरताना तुमच्या आळीला आलो त्याच्या सत्तेने या आळीच वागे अलग लक्षामध्ये आणि संता घरचा बा एक तुकडा मागे ऐकायचं तर ऐका नाही तर ऐका हे जरी नाही काल तरी दुसरा येईल आम्ही तर निघून जाऊ पण दुसरा जो येईल ना तो काय करेल माहिती का सरते शेवटी बा काळ बांधून नेईल याच्यावर माणसं नुसतेच उड्या मारतात पण समजून घेतलं का पहिला कोणता जाईल दुसरा कोणता येईल मला सांगा पिंगळा म्हणजे उड्या मारायचा विषय का समजून घ्यायचा विषय समजून घ्यायचा विषय समजला पाहिजे पिंगळा म्हणजे काय आणि मग एकनाथ महाराज म्हणतात दुसरा येईल हातपाय बांधून देईल मारील झोडील तुम्हाला आमचं काय जाणार आहे आम्ही आपलं आलो कीर्तन करून निघून गेलो आमचं काय जाणार आहे एका जनार्दनी आमचे कायबा जाईल विठोबा जय जय विठोबा रखुमाई 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 हरि हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा 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 आता 10 मिनिटात कीर्तन संपलं पाहिजे असा शेवटचा विषय आपल्या समोर मांडतो भारताच्या संविधानाने आपल्याला जी लोकशाही प्रदान केलेली आहे त्या लोकशाहीचा महायज्ञ 20 तारखेला आलेला आहे त्यात आपली आहुती टाकायची आहे बरोबर आहे आपल्याला ती आहुती टाकायची आहे पण ती आहुती टाकत असताना जे लोकसभेत झालं ते राज्यसभेत विधानसभेत नाही व्हायला पाहिजे अशी काळजी घ्यायची आपल्याला एक तर
फक्त 60% मतदान झालं याचा अर्थ भारतातले 40% लोक जातात कुठं, हा मोठा प्रश्न आहे. आम्ही तर मागणी केली, जे लोक मतदान करत नाही ना त्यांचा ID प्रूफ रद्द व्हायला पाहिजे, त्याला एसटीत रेल्वेत कुठं जागा नाही मिळायला पाहिजे, राशन पाणी अजिबात मिळालं नाही पाहिजे, हो त्याच्यावर शेरा मिळाला पाहिजे. तुम्ही राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत नाही म्हणजे काय? फक्त मला उदाहरण सांगतो की आपण आपल्या देशाला घडवण्याकरता मी जे मुद्दा सांगितला, प्रभू रामचंद्रांप्रमाणे भगवान कृष्णाप्रमाणे सुदर्शन किंवा धनुष्यबाण आपण हातात नाही घेऊ शकत. फक्त एवढंच आहे की आपण अनमोल आपलं जे मत आहे ते पेटीत टाकून म्हणा किंवा बटन दाबून आपल्या देशाचं कल्याण आपण करू शकतो, एवढं आपल्या हातात आहे. पण आज तुम्ही मताच्या माध्यमातून जे करू शकता ते तुम्ही 20 वर्षानंतर जीव देऊन सुद्धा करू शकणार नाही. राष्ट्राच्या राष्ट्र घालवले इराण इराक सारखे, आपण काठावर आहे काठावर. असं समजा ही शेवटची विधानसभा आहे, शेवटची तुमच्या हातात आहे. अजून जर तुम्ही कर्तव्य बजावलं ना, 100% जर मतदान झालं ना, ही शेवटची विधानसभा तुमच्या हातात आहे. पण ते कसं केलं पाहिजे? जसं समुद्र मंथन झालं, त्यातून धन्वंतरी भगवान परमात्मा अमृताच्या कलश घेऊन आले. हे स्वातंत्र्य म्हणजे अमृतच आहे. भगतसिंग, राजगुरू, खुदिराम, मंगल पांडे, जतीन दास या सर्वांनी प्राण अर्पण केले देशाकरता, है ना. 24 वर्षाचा मदनलाल धिंगरा लंडनला जाऊन कर्जनवालीची हत्या केली. 24 वर्षाच्या मुलाला काय पडलं होतं? पण देशाला स्वतंत्र करण्याकरता भगतसिंग कुठं ते लाहोरला एसपीएस ऑर्डरची हत्या करताना कधी विचार केला की माझं काय होईल? पण त्यांनी ते केलं सगळं. नाशिकचे अनंत कानोरे जॅक्सनची हत्या करताना कधी विचार केला का? कलेक्टरची हत्या, पुण्याचा चाफेकर बंधू रँटला जंब्या खुपसवताना इंग्रजाचं राजे असू द्या, काय व्हायचं ते होईल. विचार करा तुम्ही. या सर्वांना डोळ्यासमोर ठेवा. मतदान करताना रोज मिलिटरीचे, रोज सीमेवर आमचे बंधू, आमचे मुलं हो आपल्या रक्ताची होळी करतात, प्राण अर्पण करतात. त्यांची आठवण करा. मतदानाचे पैसे घेताना त्यांची आठवण करा की मी या देशाचा ऋणी आहे आणि मी जर असं काही केलं तर आमच्या हो जवानांच्या प्राणाबरोबर आम्ही खेळतो, असा त्याचा अर्थ होतो. धन्वंतरी परमात्मा जेव्हा अमृत घेऊन आले ना, हे दैत्य सगळे पळवापळवी करायला लागले ते अमृताचा कलश घेऊन. भगवंतानी पटकन मोहिनी रूप धारण केलं, सुंदर असं मोहिनी रूप. आणि ते मोहिनी रूप पाहिल्याबरोबर दैत्याने तो कलश मोहिनीच्या हातात दिला. नाही नाही, तुम्ही जसं वाटाल तसं आम्ही घेऊ. मोहिनी म्हटली, मग अरे कश्यपाच्या पुत्रांनो, मी ऐकलं तुम्ही फार पराक्रमी, पण तुमचा वरचा मधला रिकामा आहे. अमृत प्यायचं आहे ना तुम्हाला, पहिलं पोट स्वच्छ पाहिजे अमृत प्यायला. मग तुम्ही आज रात्रभर निवांत झोपा, सकाळी लवकर उठा, स्नान करा, नवीन वस्त्र परिधान करा, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या आणि मग सूर्योदयाकडे पाहून तोंड करून ओंजळ करून माझ्या पुढे उभे राहा. मग मी तुम्हाला अमृत वाटील. तसं मी तुम्हाला सांगतो. 20 तारीख तर पुढं आहे, पण 19 तारखेला रात्री झोपताना, बरोबर आहे, 19 तारखेला रात्री झोपताना निवांत झोपा, स्थिर झोपा, विचार करून झोपा. आपल्या मित्रांना, परिवारांना फोन करा. काय हो तुम्ही कुठं आहात, तुमचं गाव, मतदान कुठे आहे तुमचं, रात्रीच जा तिथं. तुम्ही जर कुठं पाहुणे गेले असाल तर घरी या, कारण उद्या मतदान आहे. तुम्ही पण पहाटे 4 वाजता उठा. मतदानाच्या दिवशी 4 वाजता उठा बरं का. 4 वाजता उठून स्नान करून नवीन कपडे परिधान करून, पहिलं आपल्या घरात जर कोणी आजारी माणूस असेल तर सकाळी 6 वाजता त्याला घेऊन जा, पहिले उचलून न्या आणि त्याचं मतदान पहिलं करून घ्या. जर म्हातारा माणूस असेल त्याला हात धरून न्या, त्याचं मतदान करून घ्या, मग तुमची लाईन लावा. हो, आणि 100% मतदान व्हावं याकरता वारकरी संप्रदायाने चालू वर्षी खूप मोठा अट्टास केलाय. आत्ता अगस्ती ऋषीजवळ सभा झाली की नाही, तुम्ही गेले होते ना त्या सभेला? समोर काही दिसत नाही, असं काही मला वातावरण वाटत नाही, पण कीर्तनकार, प्रवचनकार, कार्यकर्ते, मृदंगाचार्य, त्या ठिकाणी आमचे अनिरुद्ध पंडित वगैरे आले होते बरेचसे. मला आमंत्रण होतं पण मी नाही येऊ शकलो. अशा प्रकारचं मतदान करून आपल्या राष्ट्राला घडवण्याकरता
आणि हिंदुत्ववादी सरकार परत सत्तेवर आणा, तर आपल्या जमिनी, आपल्या मुली, आपला परिवार वाचला पाहिजे. याकरता मी आपल्यासमोर ही प्रार्थना केलेली आहे. आपण कराल अशी मी अपेक्षा करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हे जरी नायकाल तरी दुसरा हे जरी ऐकल तरी दुसरा येईल, सरतेचे वटी बाकाळ बांधून येईल, सरते शेवटी बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय जाईल, एका जनार्दनी आमुचे काय जाईल, एका जनार्दनी आमचे काय जाईल, एका जनार्दनी आमुचे काय जाईल. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देका, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देका, महाद्वारी बोल बोली तो देखा. महाद्वारी बोल बोली तो देखा. गौर फिरवितो तुग ऐका डौर फिरवितो डुगा ऐका, डौर फिरावे डुगा डुगायका, डुगा डुगा ऐका, डुगा 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 ऐका, डुगा डौर फिरवितो डुग डुग ऐका, रे
आतापर्यंत जेवढे कीर्तनं केले या अभंगावर, त्यापैकी आजचं कीर्तन माझ्या कायमचं ध्यानात राहील. कारण आशे वाजवणारे, आशे म्हणणारे मला मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने अभंगाला रंग येतो, तसे मला मिळाले. समाजाई खूप एकाग्रतेने तुम्ही श्रवण केलं. मी 2 मिनटं तुमचे अजून घेतो. बघा, इस्लामांसाठी 57 राष्ट्र आहे, ते कुठेही जाऊ शकतील, जाऊन येऊ शकतील. ख्रिश्चनांकरता भरपूर राष्ट्र आहे बरं का. पण जसं यहुदी, इस्रायल एकच राष्ट्र आहे. ते एकच राष्ट्र आहे म्हणून इतके सावध आहे. फक्त 80 लाख लोकसंख्या आहे त्यांची. पण आज वर्ष झालंय, आजूबाजूला 9 राष्ट्र मुसलमानांशी आणि एकटं लढतंय, तरी पण हटत नाही आणि विजयाच्याच मार्गावर आहे. कारण त्या देशामध्ये जे लोक आहे राहतात ना, युद्धाला सुरुवात झाली, पहिल्या दिवशी 1.25 लाख त्यांची फौज होती, दुसऱ्या दिवशी 2 लाख वाढली. कारण का? आपल्या देशावर संकटे म्हटल्यानंतर त्या देशातले जे विदेशात गेलेले लोक होते ते परत आले. आपल्या देशावर संकटे आणि ते सगळे फौजी आहे, हातात बंदूक घेऊन सगळे लढायला लागले. 80 लाख तर 80 लाख सगळे फौजी आहे, संकट आलं सगळे लढतात. आपण आपले मुलं, आपले भाऊ सीमेवर लढतात आणि आम्ही इकडं मजा मारतोय. ठीक आहे, हरकत नाही, पण कमीत कमी एवढं तरी. 20 तारखेला तुम्ही मतदान करताना डोळ्यासमोर फक्त माझे फौजी जवान लढतायत, देश सुरक्षित आहे म्हणून मला मतदान करण्या इतका अधिकार आहे, तेवढं लक्षात ठेवा आणि ते डोळ्यासमोर ठेवून मग मतदान करायला जा. भरपूर चांगलं होईल तुमचं बरं का. म्हणून इस्रायल प्रमाणे आपण जागे राहिलो पाहिजे. आपल्या भारताला म्हणजे हिंदूंकरता जगात दुसरा कोणताही देश नाही. तुम्ही अमेरिकेला गेलात, विजा संपला की हाकलून देतील. रशियात जा, चीनमध्ये जा, पाहुणे म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला कोणी नागरिक नाही करून घेणार. म्हणून आपल्या वानिकिनीचा जगात एकच देश आहे, भारत देश. त्याला टिकवण्याचा प्रयत्न करा. अनेक आक्रमण झाले, अनेकाने राज्य केले. खूप मोठ्या लोकांच्या बलिदानाने आपल्याला हा देश मिळालेला आहे आणि तो साधू संतांचा देश आपल्याला टिकवायचा आहे. याकरता 3 ग्रंथ म्हणजे 3 पुस्तकं मी लिहिलेले आहेत. एक आहे प्रमेय पराग, एक आहे उन्मेष आणि एक आहे सिद्धांत सौरस. असेच देशासंबंधी काही मुद्दे, अभंगासंबंधी काही मुद्दे. सध्याचे कीर्तनकार मुलं मुली अभंग घेतात, कुठं काहीतरी बोलतात. संप्रदायाच्या परंपरा टिकल्या पाहिजे एवढ्याकरता परमपूज्य बंडातात्या कराडकर आणि आम्ही मिळून हे 3 ग्रंथ लिहिले. तात्याने याच्यावर 3ही ग्रंथांवर आणि अभिप्राय दिलेले आहे. या 3 ग्रंथांकरता मला सांगितलं तुमची मालिका आणि वारकरी संप्रदायात असायला पाहिजे. मी कुठल्या दुकानात ठेवत नाही, फक्त माझ्या कीर्तनातच फक्त देत असतो. याच्यावर 150 रुपये किंमत आहे प्रत्येकावर, पण 100 रुपयाला मिळेल. ड्रायव्हर आमचा इथं बसेल, ज्याला घ्यायचं असेल त्यांनी घ्या, आग्रह नाही. झाली सेवा, भगवंताच्या चरणी समर्पण करतो. ग्रामस्थ, देणगीदार सर्व